श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता श्री राम समर्थ। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15वा समास 1 ओवी क्रमांक 24 पर्यंत आपण अभ्यास पाहिलेला आहे। त्या पुढील आज आपण विचार करणार आहोत। 23 पासून पुढील ओवी मी वाचतोय। श्रीराम समर्थ श्रीराम। एक उघड भाग्य भोगती एक तस्कर पळून जाती एकांची प्रगट म्हणती एकाची कानकुंडी श्रीराम। आचार विचारे विण जे जे करणे तो क्षीण धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे श्रीराम। उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले धूर्तापासी काही नचळे बाजाराचे श्रीराम। या कारणे मुख्य मुख्य तयासी करावे सख्य येणे करिता असंख्य बाजारी मिळती श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। अतिशय सुंदर असा विचार समर्थ या पुढील ओवीमध्ये सांगत आहे। श्री समर्थ म्हणतात आहे की माणसाच्या मनाला जे तुम्ही पुरवणार आहे त्याप्रमाणे ते मन होणार आहे। इथे समर्थ कार्यकर्त्याची भूमिका कशी असावी याचा विचार मांडतात आहे। आम्ही कोणाच्या जवळ जावं तर आम्ही चतुराच्या जवळ जावं, त्याला आपलंसं करावं, चांगल्याची संगती धरावी आणि चांगल्याला धरून ठेवावं, मग काहीच अडचण येत नाही। आम्ही कोणाच्या संगतीला राहतो आणि त्या संगतीचा परिणाम कोणावर होतो? आपल्या मनावर होतो। म्हणून त्या अध्यात्माच्या सगळ्यात मूळ कारणाकडे आम्ही जर वळलो तर अध्यात्माचं सगळ्यात मूळ प्रयोजन माणसाचं मन तयार करणे आहे। कोणाला शिक्षण आहे हो? शरीराला शिक्षण आहे का? हे पाय शिकतात का? हे हात शिकतात का? कोण शिकते? शिकते ते मन। तुम्ही म्हणाले कसं काय शक्य आहे? मन कसं शिकेल? शरीर शिकत नाही, मन शिकते। तुम्ही उजव्या हाताने लिहायला शिकले, बरोबर की नाही? हो, मग त्याचा संस्कार डाव्या हातावर कधी झाला का? नाही झाला। मग तरी सुद्धा तुम्ही डाव्या हातात जर पेन घेतला तर डाव्या हाताने लिहू शकता की नाही? लिहू शकतो। डाव्या हातात सोडून द्या, पायामध्ये जरी पेन धरला तरी सुद्धा आम्ही लिहू शकतो। याचा अर्थ संस्कार तुमच्या शरीरातील एखाद्या अवयवाला नाही आहे तर त्या शरीरातील त्या मनाला संस्कार आहे। आपण म्हणतो त्या मनाला कळलं की मग शरीर आपोआप त्याप्रमाणे काम करू लागते। म्हणून कोणाला शिकवायचं? त्या मनाला शिकवायचं। म्हणून अध्यात्मामध्ये मन तयार करणं हे सगळ्यात मोठं म्हणजे उद्दिष्ट आहे। मन ज्याचं तयार झालं त्याला सगळं मिळालं। मन चंगा तो कठोती में गंगा। मन चांगलं असलं पाहिजे।
ज्याचं मन चांगलं आहे त्याला सगळं मिळते. चित्त शुद्ध होता शत्रू मित्र होती. किती सांगितलंय, त्या चित्त शुद्धीसाठी सगळा प्रयोग आहे. आतापर्यंत आम्ही जेवढं विवेचन ऐकलंय त्याचं जर मूळ जर आम्ही पाहिलं तर सगळे माझे झाले पाहिजे. कसे होतील, तुम्ही चांगले असले पाहिजे. हे फुलं आहे, या फुलाकडे भुंग्याने अट्रॅक्ट व्हावं. भुंगे अट्रॅक्ट होतील किंवा याचा सुगंध असेल तर. याच्यात जर सुगंध नाही आहे, हे जर नुसतेच फक्त दिखाऊ आहे, तर भुंगे इकडे फिरणारच नाही. जगाला सुद्धा चांगलं हवं आहे, हे लक्षात घ्या. जगाला चांगलं हवं आहे, जगाला कोणाला वाईट नको आहे. चांगलं हवं आहे, लोक तिथे चांगलं असेल तिथे जातात. मग आम्ही जर चांगले असोय तर आम्हाला लोकांकडे जायचं काम नाही, लोकच तुमच्याकडे धावत येतात. लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात. अवगुणी माणसाला फिरावं लागते तरी मिळत नाही, आणि गुणी माणसाला बसल्या बसल्या सगळं मिळते. मग आता ही स्तुती कोणाची आहे, त्या माणसाची आहे की त्या गुणांची स्तुती आहे? गुणांची स्तुती आहे. म्हणून आम्ही चांगलं होण्यासाठी आणि आपल्याला जगामध्ये सन्मान मिळण्यासाठी पहिले काय करा, तर चांगल्याची संगती धरा. इथे समर्थांनी किती शब्द सुंदर वापरला पहा. ते म्हणतात आहे, एक उघड भाग्य भोगती. एक उघडपणे भाग्य भोगतात ना. एक तस्कर पळून जाती. जे चोर आहेत ते आपल्या गल्ली बोळातून पळतात, आणि जे भाग्यवान लोक आहेत ते राजमार्गाने जातात. मग राजमार्ग स्वीकारावा ना. मग तो राजमार्ग एकदा स्वीकारला, तो जर आम्ही ठरलं की मी राजमार्गी आहे, तर मग चिंता करायचं कारण नाही. एकाची प्रगट महंती, एकाची कानकोंडी. श्रीराम, एकाची महती ही प्रगट आहे. मोठेपणा जगात प्रगट झालेला आहे. मग असा मोठेपणा कसा होईल? समर्थ म्हणतात, आचार विचारे विण. आचार म्हणजे वागणूक. ही वागणूक विचाराने ठरते. विचाराचा पहिला आधार, नंतर आचाराची कृती. आचार हा विचारांचं प्रगट रूप आहे. आचार हा काय आहे? विचारांचं प्रगट रूप आहे. विचार सुप्त आहे, आचार वागणुकीत बदल झालेला आहे. जेव्हा एखाद्या एकमेकाला काही वादंग होतात, भांडणं होतात, मारामारी होते, तेव्हा त्याच्या अगोदर ती विचारांची मारामारी आपल्या शरीरात झालेली असते, डोक्यात झालेली असते, मनात झालेली असते. त्याचं प्रगट रूप म्हणजे ते एकमेकाला ताडण आहे. तसं एक दुसऱ्यावर आपण स्नेह करणे, दुसऱ्याला आपलं समजणे, दुसऱ्याची आपल्यासारखा व्यवहार करणे, हा आचार कधी आहे? जेव्हा आपल्या मनामध्ये तशा प्रकारचा सद्विचार, सुरुवातीला त्याचं चिंतन असेल तर. चिंतन नसेल तर काही प्रगट होता येत नाही. चिंतनाशिवाय बोलता देखील येत नाही, तर चिंतनाशिवाय वागता कसं येईल हो? म्हणून समर्थ इथे म्हणतात, आचार विचारे विण, जे जे करणे तो तो शिण. म्हणून आचार आणि विचाराने कुठलंही कार्य करा. धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. श्रीराम, या जगामध्ये जे धूर्त आहेत आणि जे विचक्षण आहेत, जाणते आहेत, ज्ञानी आहेत, असे लोक शोधा. बाकी लोकांना सोडून द्या. माझ्या कोण कामाचं आहे हे मला चातुर्याने कळलं पाहिजे. मी कोणाची संगती धरावी, बंधन आहे का हो? तुम्ही याच्या संगतीला राहा, त्याच्या संगतीत राहू नका, काही बंधन नाही. सगळ्यांना मोकळी द्या, कुठेही जा, काही करा. पण आमच्या विवेक बुद्धीला काय पटते, आम्ही कशाची निवड करतो, हे कोण सांगेल? हे कोणी सांगू शकत नाही, ते तुमचं मन सांगेल. म्हणून त्या मनाला शिक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उदंड बाजारी मिळाले. असेच मिळाले टपरूट. काय झालं? परिते दुर्तेची आळिले.
धूर्त पासी काही न चळे बाजाराचे श्रीराम. जो धूर्त मनुष्य आहे, चतुर, त्याला कोणी फसवू शकत नाही. चतुराला कोणी फसवू शकत नाही. आणि वेंदळा म्हणून जागी जागी फसतो. म्हणून माणसाने चातुर्य आपण धारण केलं पाहिजे. आणि ते चातुर्य मिळेल कसं? चतुराबरोबर राहाल तर चतुर व्हाल. तुकाराम महाराजांचं वचन आहे, बसता चोरापासी होये तैसी बुद्धी देखताची चिंधी मन धावे. तुम्ही ज्याच्या जवळ संगतीला राहता त्याचा गुण तो लागतो, काही न करता लागतो. अशी एक दृष्टांत कथा सांगतात की एक अत्यंत गरीब, अगदी अत्यंत गरीब, फाटके कपडे आहेत, अंगावर त्याच्या काही असं वैभवाचं लक्षण नाही आहे, असा मनुष्य एका श्रीमंत माणसाच्या बाजूला बसला. जाणारे येणारे विचार करून राहिले की हा एवढा श्रीमंत मनुष्य आहे आणि त्याच्याबरोबर हा बसलेला आहे. काही लोक अशी चर्चा करत होते की हा जो श्रीमंताच्या जवळ येऊन बसला आहे हा कदाचित श्रीमंताचा मित्र असेल, म्हणून त्याच्या संगतीला बसला. काही लोक अशी चर्चा करू लागले की तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती संपत्ती आहे हे गुप्तपणे शोध घेण्यासाठी हा कोणी तसा अधिकारी येऊन बसलाय का. काही लोक विचार करू लागले की श्रीमंताच्या बाजूला बसलेला आहे, कदाचित श्रीमंताला काही बाहेरून आणून देतोय आणि गरीबाचं सोंग घेऊन त्याला काही आणून देतोय की काय. लोक नाना प्रकारचे विचार करू लागले. तो गरीब दिसतो आहे पण मुळात श्रीमंत असेल, तो प्रगट मुद्दाहून झाला नसेल. कशामुळे निर्माण झाले गुण? केवळ तो त्या श्रीमंताच्या बाजूला बसल्यामुळे. आम्ही ज्याच्या बाजूला बसतो ना, काही न कर, त्यालाच तर सलोकता म्हटलंय. आमच्या ज्या मुक्तीचा विचार केला ना, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, 4 प्रकारच्या मुक्ती आहेत की नाही. तर व्यवहारात सुद्धा त्या मुक्तीचा वापर केला जातो. सलोकता, ज्या लोकात आम्ही राहतो त्याचा गुण प्राप्त होतो. मी चांगल्याच्या मोहल्ल्यात जर राहायला गेलो तर रस्ते तयार करा म्हणायचं काम नाही, रस्ते आपोआप तयार होतात. कारण दोन्ही बाजूला 2 अधिकारी बसलेले असतात, 2 बाजूला 2 नेते असतात. त्याच्यामध्ये जर तुमचं घर असेल तर तुमच्या घरासमोरचा रस्ता चांगला करा म्हणायचं कारणच नाही, आपोआप चांगला होतो. त्याला म्हणतात सलोकता. तुम्ही चांगल्या लोकांमध्ये बसले की लोक तुम्हाला आपोआपच चांगले म्हणायला लागतात. याचं गुण आहे सलोकता. बेनिफिट जो आहे तो चांगल्या लोकांचा आपल्याला मिळणारच आहे. तुम्ही गुलाबाच्या सुगंधाच्या झाडाच्या बाजूला बसले, वाऱ्याच्या झुळकीने आपोआप तुम्हाला सुगंध मिळणारच आहे. तुम्ही कोणाजवळ बसता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून निवड चांगली. बरं, निवड चांगली कोणाला नको? सगळ्यांना हवी आहे. मग आम्ही आमची निवड ठरवावी. म्हणून तिथे सलोकता मुक्तीचा प्रकार आहे. मग सलोकतेनंतर त्याच्याही पुढे पाऊल आहे समीपता, अगदी जवळ बसणे. हो, आपण बोलता बोलता म्हणतो तुम्ही मला ओळखता का? समोरचा म्हणतो नाही हो, तुम्हाला नाही ओळखत मी. आपण हो, तुम्ही ते नाही का, ते मोठे ऑफिसर, ते आमचे नातेवाईक आहेत. मग त्यांचा ओळख देतो आणि तुम्हाला सांगतो. याचा अर्थ असा की त्यांचा मोठेपणा जो आहे तो माझ्यासारखा आहे किंवा मी त्यांच्यासारखा मोठा आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटतोय. माणूस अशा प्रकारे समीपता साधतो मोठ्या माणसाजवळ. समर्थ ते जिथे सांगतात आहे, दुसरं करा काय म्हणतात आहे, उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले. धूर्त माणूस ओळखून घेतात. धूर्तापासी काही न चले बाजाराचे श्रीराम. जो धूर्त मनुष्य आहे तो कधी फसणारच नाही. म्हणून इथे म्हटलंय, या कारणे मुख्य मुख्य तयासी करावे सख्य
येणे करिता असंख्य बाजारी मिळती श्रीराम. जगामध्ये चांगल्याच्या बरोबर सख्य करा, मैत्री करा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. मना संगती सज्जनाची असू दे. कोणाबरोबर ना, तर सज्जना बरोबर ना. त्याचा परिणाम आमच्या मनावर होतो. तुम्हाला अजून एक सांगू का, की जो कोणी दुर्गुणी असेल त्याला सुद्धा दुर्गुणी माणूस नको असतो, त्याला सुद्धा सद्गुणी माणूस हवा असतो. आता काय सांगू, म्हणजे चोर असेल तरी त्याला इमानदार दुसरा माणूस पाहिजे असतो. तो फसवणारा नसला त्याला इमानदार हवा असतो. म्हणजे चोराला सुद्धा इमानदाराची गरज आहे. तर आम्ही तर सगळे सज्जन आहोत, मग आम्ही कोणाची निवड करावी? सज्जनाची निवड करावी. हा विवेक आमच्या जो असला पाहिजे. आणि जो विवेक हा आमच्याकडे आहे त्याने होणार काय आहे, जगात सगळ्याचं कल्याण होणार आहे. जग जे चांगलं चालते आहे हे कोणाच्या भरोश्यावर, या प्रश्नाचं उत्तर आहे सज्जनांच्या भरोश्यावर चालते. निस्पृह लोकांच्या भरोश्यावर चालते आहे. देशभक्तांच्या भरोश्यावर देश चालतोय. वीर लोकांच्या भरोश्यावर देश चालतोय. या सगळ्यांच्या शक्तीमुळे या देशाला मोठेपणा प्राप्त झालेला आहे. मग असा मोठेपणा ज्याला ज्याला मिळेल त्या त्या लोकांना जगात मान मिळणारच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, धूर्तासी धूर्तची आवडे. चांगल्याला चांगले आवडतात. इथे धूर्त हा शब्द तुम्ही वाईट अर्थाने घेऊ नका. धूर्त हे म्हणजे वाईट नाही येतो. धूर्त म्हणजे स्वतःचं नुकसान न होऊ देणारा. चतुर आहे. समर्थांनी चातुर्य लक्षण सांगितलं नाही ते. तो धूर्त आहे, फसणार नाही. खरा मोठा माणूस कधी फसतच नाही. सामान्य माणसं फसत राहतात. म्हणून फसायचं असेल तर तुम्ही चतुरच झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तची पवाडे, उगेची हिंडती वेडे, कार्ये विण श्रीराम. धूर्त धूर्ताजवळ बसतो, चतुर चतुराशी मैत्री करतो. म्हणून सख्य करायचं असेल तर ते आपल्या गुणांच्या नुसार सख्य करावं. आम्ही चांगले आहोत, चांगल्याची सख्य करा. त्यामुळे तुमचा चांगुलपणा वाढेल, समाजात तुमची किंमत वाढेल. धूर्तासी धूर्तपण कळले. धूर्ताचं धूर्तपण जर कळलं तर त्यांचं सख्य अजून होते. समानशीले व्यसनी सुसख्यम. प्रसिद्ध वचन आहे. समानशील आणि व्यसन यामुळे सख्य निर्माण होते. व्यसन या शब्दाचा अर्थ संस्कृत उत्पत्त शब्द आहे की व्यसन म्हणजे संकट. संकटामध्ये मैत्री होते आणि सद्गुणांमध्ये मैत्री होते. व्यसनेसु सख्य म्हणजे संकट जर पडलं असेल आपल्यावर तर दोन माणसावर एक साथ संकट आलं असेल तर दोघे एकमेकाची मैत्री होऊन जाते. आता कोरोनामध्ये आपण पाहिलंय, दोन कोरोना पेशंट असतील, दोघे एकमेकाशी चांगले प्रेमाने बोलतात. कारण दोघांकडे संकट सारखं आहे. दोन आजारी माणसं एकत्र भेटले, दोघं जण शांततेने राहू शकतात. समानशील आहे. शील सुद्धा चांगलं असलं पाहिजे. चांगलं चारित्र्य असेल तर त्याची सुद्धा किंमत येते. तो एक विचार करतो की आपल्यासारख्या गुणांचा कोणी गायक असेल तर गायकाजवळ जाईल, वादक असेल तर वादकाजवळ जाईल, नृत्यकार असेल तर नृत्यकार, चित्रकार चित्रकाराजवळ जाईल, संगीतकार संगीतकाराजवळ जाईल, कवी कवीजवळ जाईल. तो त्याच्या गुणांचा बरोबर निवडतो. तंबाखू खाणारा असेल तर चुना कोणाजवळ बरोबर शोधतो. काही सांगायचं काम नाही. समर्थ म्हणतात, तुम्ही चतुर आहात, चतुर निवडा. म्हणून अशा प्रकारे चतुरासी धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मन मिळाले, परी ते गुप्त रूपे गेले, पाहिजे सर्व श्रीराम. पण हे सुद्धा करताना दुर्जन जनामध्ये प्रगट तरी अखंड घडे खटखट, म्हणून ती वाट बुजून टाकावी. जगाला कळलं पाहिजे का
हे गुप्ततेच्या गोष्टी आहे, या प्रगटतेच्या गोष्टी नाही आहे. कोणाला वाईट म्हणून वाईटाचा जाहिरात नाही करायची आहे, आम्ही चांगल्याची संगती धरायची आहे. दुसऱ्या बाजूने अजून एक विचार सांगतो की या जगामध्ये मुळात कोणीच वाईट नाही आहे, कारण त्याच्यामध्ये कुठला तरी चांगला गुण आहे, तेवढा गुण तुम्ही निवडा. भ्रमर येतो, पाकळ्या घेऊन नाही जात, फक्त पराग घेऊन जातो. त्याला पराग हवा असतो तेवढाच तो घेऊन जातो, त्याचा सुगंध हवा तेवढा घेऊन जातो, बाकी फुलाशी काही घेणं नाही त्याला. अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभा. ती योजकता म्हणजे चातुर्य आहे. तो पूर्ण श्लोक असा आहे, ओघाने आठवला म्हणून सांगतो. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभा. या जगामध्ये असं एकही अक्षर नाही की जे मंत्र होऊ शकत नाही. अमंत्रम अक्षरम नास्ती. त्याचप्रमाणे झाडाचं असं एकही मूळ नाही की जे औषध होऊ शकत नाही. नास्ती मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती, माणूस हा अयोग्य नाहीये, योजकच तत्र दुर्लभा. ती योजकता असली पाहिजे, ते चातुर्य असलं पाहिजे. एखादा, ह्या सगळा मॅनेजमेंटचा विषय आहे. हा सगळा विषय जो आहे व्यवस्थापनाचा विषय आहे. हे जीवन व्यवस्थापनच आहे. लोक धनाचं व्यवस्थापन करतात, घराचं करतात, व्यवसायाचं व्यवस्थापन करतात, अनेक ठिकाणी हा व्यवस्थापनाचा विषय आहे. माणसं तुमच्याजवळ 100 आहेत परिचयाचे. कुठला माणूस कुठे काम करू शकतो परफेक्ट, ते तुम्हाला कळलं पाहिजे. कोणाकडनं काय काम करून घेतलं गेलं पाहिजे ते कळणे, हेच चातुर्याचं लक्षण आहे. समर्थांनी कुठला विषय जगाच्या पाठीवर सांगितला नाही समजून धन्य आहे ते. आम्हाला कळत नाही हा भाग आहे, म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थाचे राखिता मन. जर आपल्याला जर प्रसिद्ध व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, नामांकित व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर काय करा, समर्थाचं मन राखा. समर्थ म्हणजे मोठ्या माणसाचं. समर्थाचे राखिता मन, ते येती उदंड जन आणि सज्जन आर्जीव करती. सगळे लोक तुमच्याकडे धावत येतात, तुमचे होतात. म्हणून आम्हाला तशा प्रकारची बुद्धी व्हावी, ओळखीने ओळखी साधावी. आता हे व्यवस्थापनाचाच विषय आहे की नाही. जर एखाद्याला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण काय करतो, पहिले ओळखी सांगतो. अहो तुम्ही कसे आले, अहो तुमचे ते मित्र नाही का अमुक अमुक, ते माझे मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं की यांच्याकडे जा, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. माझं एवढं काम आहे, एवढं कराल का, ही वस्तू आहे, जरा पाहून घ्या बरं कशी आहे. तर आता त्यांनी ती ओळखी दिल्यामुळे ओळखी वाढवतो, मैत्रीने मैत्री वाढवतो. समर्थ काय म्हणतात पा, ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट शोधावी, पाषांडाची श्रीराम. पाषांड मत याचा अर्थ वेद विरहित मत. आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचे विचार, आमची भारतीय संस्कृती काय सांगते आहे त्याचा आम्ही आचार केला पाहिजे. जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे आणि जे खोटं आहे, पाषाण मत आहे, ते टाकलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, वेश असावा बावळा, माणसाने साधं राहावं. बावळा असावा या शब्दाचा अर्थ बावळटपणा त्याच्यात असावा असा अर्थ नाही आहे. त्याच्यात बावळटपणा नसावा, तो बावळा त्याचा वेश असावा याचा अर्थ फार काही नट्टापट्टा करूनच फिरण्याची गरज नाही आहे. फारच मोठे खरे मोठे लोक अत्यंत साधे राहतात. तुम्ही अनुभव घ्या, अगदी साधे राहतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की एवढे मोठे असतील म्हणून. त्यांच्या आचार आणि विचाराने मग कळतात ते मोठे आहेत, फक्त पोशाखांनी. वेश नुसता चांगला करून चालणार नाही, ऊपर से तो खूप बनी, काही मतलब नाही. त्याच्या आतमध्ये अंतरामध्ये तो तेवढा शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे. समर्थ तीच गोष्ट सांगतात, वेश धरावा बावळ्या, अंतरी असाव्या नानाकळा. अंतरी नानाकळा याचा अर्थ चातुर्य. अंतरी नानाकळा म्हणजे सद्गुण. या गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजे.
सगट लोकाचा जिव्हाळा मोडू नये श्रेय. पुन्हा इथे दिलाय की तुमच्यामध्ये सगळा मोठेपणा आहे, पण सगळ्या लोकांना आपलंसं करा. सगट लोकांचा जिव्हाळा जो आहे, सगळ्यांचा जिव्हाळा आपण कायम ठेवा. सगळ्यांबद्दल प्रेम राहिलं पाहिजे. अरे सगळा हा शब्द हा आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जी व्यापकता आहे, ती व्यापकता कुठेही जगात पाहायला भेटणार नाही. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही प्रार्थना भारतीय संस्कृती सोडून कोण करू शकेल? सगळे सुखी राहावे म्हणून समर्थ आहे. सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर. आपण ज्याला नुसता भारताबद्दल विचार नाही केलाय, या विश्वाचा विचार केलाय, चराचराचा विचार केलाय. सगळ्या प्रकारच्या जीवजंतूंचा विचार केलाय. सगळे सुखी राहावे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. भूत शब्द वापरलाय. माणसांचं प्रेम व्हावं असं नाही म्हटलंय नुसतं. भूता परस्परे जडो, सगळ्यांवर प्रेम करता आला पाहिजे. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना निर्भयता हवी आहे. सगळ्यांना सुख हवं आहे. सगळ्यांना सगळं मिळावं, ही प्रार्थना आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम. निस्पृह आणि नित्य नूतन. माणसाने निस्पृह असलं पाहिजे. निस्पृहता ही मोठेपणा असल्याचं खरं लक्षण आहे. माणूस जरा प्रसिद्धी पावायला लागला की त्याला पैसा हवा असतो. त्याला लोक मानायला लागले की तो पहिले धनाचं संकलन करतो. धन असावं, पण ते किती असावं, कशासाठी असावं, त्याचा वापर काय असावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार. किती वेळ सांगावं. लोक संकलन करतात आणि चांगल्याला पुढाकार करून संकलन करतात. ही एक मोठी पंचायत आहे. कार्य चांगलं आहे असं दाखवून पैसा संकलन करतात आणि पुन्हा त्यामध्ये आपला संसार धंदा करतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, निस्पृह आत्मा कुणाला पैसा मागू नका. निस्पृहता ही धनाच्याच बाबतीत नाही, प्रसिद्धीच्या बाबतीत सुद्धा निस्पृहता असली पाहिजे. मला मानलं पाहिजे अशी सुद्धा स्पृहा नाही. स्पृहा म्हणजे इच्छा. निस्पृहस्य तृणम जगत. जगत सुद्धा त्यासाठी तृण आहे. जगताला तो मानत नाही तर बाकी या सगळ्या नैश्वर गोष्टीवर काय त्याचं प्रेम बसणार आहे. म्हणून निस्पृह असला पाहिजे. निस्पृह आणि नित्य नूतन. नित्य नूतन या शब्दाचा अर्थ तो एका ठिकाणी बसून चालणार नाही. मी एका ठिकाणी बसेल तर चालणार नाही. मी ते काम करायचं असेल तर मला फिरत राहावं लागेल. पहावी घरांची घरे, सगळ्यांकडे जाता आलं पाहिजे. समर्थ एका ठिकाणी थांबले नाही. समर्थांनी 12 वर्ष संपूर्ण भारत त्यांनी म्हणजे पायी प्रवास करून त्यांनी सगळ्या जगामध्ये फिरले. सगळीकडे फिरले, पायी प्रवास केलाय. कार नव्हती त्यांच्याजवळ, आतमध्ये एसी नव्हता, आतमध्ये बॉटल पाण्याच्या ठेवलेल्या नव्हत्या पिण्यासाठी. गाडीला काही चांगले शॉकअप नव्हते, काही नव्हते. पायी प्रवास. सकाळी लवकर उठावं, स्नान संध्या करावी, भगवंताचं नाम घ्यावं आणि प्रवास करावा. किती दिवस केला? 12 वर्ष केलेला आहे. या जगाच्या पाठीवर या संतांनी केलेल्या कार्याची जर आम्हाला जरा जरी कल्पना आली तर आपण स्वतःला आपण खरंच जर त्यांचे जर आपण भक्त असू, जर आपण त्यांचे अनुयायी असू तर आपण त्यांच्याप्रमाणे काहीतरी करता आलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे, निस्पृहता तुमच्यामध्ये निर्माण करा. निस्पृहतेबरोबर नित्य नूतन फिरा. आपल्याला लोकसंग्रह व्हावा ना, मग एकाच्याच घरी जेवणाला जाणं बरोबर नाही. गावामध्ये 50 घरं आहे, 50 घरं तुमचे झाले पाहिजे. आमच्या घरचे पाहुणे, आमच्या घरचे लोक जर गावाला गेले आणि मी एकटाच घरी असेल तर मला खात्री आहे की माझ्या आजूबाजूच्या मोहल्ल्यामध्ये मला घरी कधीच स्वयंपाक करायचं काम पडलं नाही आजपर्यंत. म्हणजे मी स्वाभिमानाने सांगेन,
कोणीतरी बोलावते, आज आमच्याकडे संध्याकाळी जेवायला या. आम्ही हौशेने जेवायला जातो. कोण तुमचं परक आहे? माझ्या घरात मी राहतो म्हणून माझं घर नाही, मी ज्याच्या घरी जातो ते सुद्धा माझंच घर आहे. मी या गावात नाही, मी दुसऱ्या गावात गेलो तर तिथे सुद्धा 5-25 घरं ओळखीची असतात. उलट ते ओळखता नव्हते. आमचे दादा नेहमी इथे येत असत. परमपूज्य सुनील दादा चिंचोळकर महाराज जेव्हा त्यांचा 7 दिवस मुक्काम होता, माझ्या घरी ते मुक्काम करत असत, पण घरी कधीच जेवण नसत. का जेवत नव्हते? कारण त्यांना सकाळ संध्याकाळचं आमंत्रण आधीच 7 दिवसा अगोदरच ते बुक झालेलं असायचं. आम्हाला कागदावर लिहून ठेवावं लागत होतं की सकाळी कोणाकडे जायचं आणि संध्याकाळी कोणाकडे जायचं आहे, सकाळचा नाश्ता कोणाकडे आहे, दुपारचं जेवण कोणाकडे आहे, रात्री कोणाकडे जेवायला जायचं आहे, ते सगळं कागदावर असायचं. आम्ही भाग्यवान, आम्ही त्यांच्यावर सगळीकडे जायचो. साधू संतांना दुसऱ्याचं घरच नाही आहे. ते जिथे जातील ते त्यांचं घर असते, पण ते एका ठिकाणी कधी राहिले नाही. सगळीकडे भ्रमण आहे. म्हणून संतांचा आदर्श आम्हाला घेता आला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे 4 लोक येऊन राहू शकत असतील आणि त्यांना आपलं घर वाटत असेल, तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या घरी 2 दिवस राहून राहता येते. सगळ्यांकडे मी जावं आणि माझ्याकडे कोणीच येऊ नये असं कधी होता कामा नये. दादांनी आयुष्यभर, परमपूज्य सुनील दादांनी इतरांची मुलं शिक्षणाच्या दृष्टीने म्हणजे संपूर्ण आयुष्यभर सांभाळले. या मुलाचं शिक्षण झालं की त्यांनी 8-10 वर्ष राहावं, त्याचं शिक्षण झालं की त्यांनी बाहेर पडावं, दुसऱ्या मुलाला पुन्हा ठेवावं. माझी मुलगी सुद्धा त्यांच्याकडे 8 वर्ष राहिली, ती त्यांची मुलगी म्हणून त्यांनी सांभाळली. हे संतत्व जे आहे, आपल्या घरातलं लेकरू आपल्याला सहन होत नाही, नात्यातलं सहन होत नाही, हे ओळखीचे लोक सांभाळून कसे काय वाढवायचे? मग त्याचा काही पैसा नाही, त्याचा व्यवहार नाही, निस्पृहता. धन्यच होते ते. त्यांच्या मोठेपणाची वाखाणकी करण्यासाठी आणि त्यांचा मोठेपणा सांगण्यासाठी आपल्याला मनापासून सांगतो, शब्दच नाही. माझ्यावर उपकार केले म्हणून नाही, जगावर उपकार केले या लोकांनी. या संतांनी सगळ्यांवर उपकार केले. ते संतत्व आम्हाला कळलं की आमच्यामध्ये ते बिणाला वेळ लागणार नाही. ते कळले की आम्हाला कळते. मुळात ते कळण्यासाठी त्यांच्या जवळ जावं लागेल. त्यांच्या जवळ जाणे याचा अर्थ ते विचार लक्षात घेणे. समर्थ पुढे काय म्हणतात पहा. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई श्रीराम. सगळे लोक आपले होतात. सगळ्या लोकांचं अंतःकरण मला जिंकता येते. तुमच्यामध्ये काहीतरी कौशल्य असलं पाहिजे. निस्पृहाजवळ, वक्त्याजवळ उदंड पाठांतर असलं पाहिजे. समर्थांनी आग्रह केलेला आहे. यावर आपण कीर्तन भक्तीमध्ये त्याचं फार वर्णन पाहिलेलं आहे. मुखामध्ये असलं पाहिजे, कागदावर असून फायदा नाही. पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम. काय सुभाषित आहे सुंदर. रोज सुभाषित एकतरी पाठ केलं तर आयुष्यभर सुभाषित पूर्ती इतके सुभाषित आहे. आणि त्या सुभाषिताचे एका सुभाषिताने माणसाचं आयुष्य बदलून जाऊ शकते. एक सुभाषित, एक तरी ओवी अनुभवाई. पुस्तकात असलेली विद्या आणि दुसऱ्याच्या हातात गेलेलं धन कार्याच्या वेळी कधीच कामाचं नसते. आम्ही आमच्याकडे जे विद्यार्थी शिकतात, कीर्तनाचा अभ्यास करतात, त्या सगळ्या विद्यार्थी कीर्तनकारांना आमचं सांगणं आहे की हातात कागद जर ठेवला की तुमची किंमतच निघाली. पहिले तुम्ही अभ्यास करा. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी समर्थांनी सांगितलंय, हे मी सांगण्याचं सामर्थ्य नाही आहे. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रकट होऊन नासावे बरे नव्हे. आम्ही प्रकट व्हायचं, लोकांनी आम्हाला सांगायचं की तुमचं हे चुकलं बुवा. पहिले का अभ्यास करा आणि चुकलं असेल तर क्षमा मागा. म्हणजे ती नम्रता. ज्ञान प्राप्तीनंतरही सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ती सुद्धा करता आली पाहिजे.
ज्ञानोत्तर भक्ती याचा अर्थ पुन्हा नम्रता कायम. मी ज्ञानी झालो, मगच म्हटलंय मी शहाणा, मी चतुर, मी सुंदर, मी थोर, हा मी पण काही कामाचा नाही. मग निस्पृह माणसाने सर्वत्र फिरावं, सगळ्यांना आपलंसं करावं, आपल्या मुखामध्ये चांगले विचार असावे आणि त्या विचारांनी आम्ही कायमस्वरूपी त्या विचारात राहिलं पाहिजे. काय सज्जनता ही काही वेळासाठी राहते. कीर्तनात बसले तोपर्यंत सज्जन, सांगतोय तोपर्यंत सज्जनता, सांगणं झालं की पुन्हा तो जैसा आहे तसाच. सांगणारे आपल्या जवळचं सांगून मोकळा होऊन जातो, ऐकणारा ऐकून तिथे टाकून निघून जातो. त्या कीर्तनाचा उपयोग नाही, त्या प्रवचनाचा उपयोग नाही, त्या श्रवणाचा उपयोग नाही, त्या अध्यात्माचा उपयोग नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, आमच्या मुखात तो विचार, त्या डोक्यात तो विचार कायम असला पाहिजे. सतत जे गणित शिकणं, माझा मुलगा जेव्हा गणित शिकत होता तो म्हणत होता की गणित आम्हाला डोळ्याने दिसते, जगामध्ये गणिताशिवाय दुसरं काहीच नाही असं म्हणायचा. चित्रकार जे माझे जवळचे विद्यार्थी होते ते म्हणे, सर कुठलीकडे पाहिलं की हे चित्र काढावं वाटते, हे चित्रच आहे असं वाटायचं. संगीतकार आम्हाला शिकवणाऱ्या जोशी म्हणून मॅडम होत्या, त्या म्हणायच्या की संगीत हे प्रत्येक ठिकाणी आहे, ते संगीत तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हातातून कब्बशी खाली पडली, ती फुटली, तिचा आवाज झाला तर त्याच्यात सुद्धा सारेगम पदनी आहे. मग त्याच्यातला साव, आता त्यावेळेस आम्हाला काहीच कळत नव्हते, आम्ही अशा 100 कब्बशा फोडल्या तर त्यातला ना सा कळणार रे कळायचा. काय ते काला अक्षर भयच बराबर, आपल्याला ज्ञानच नाही. इथे पेटीतला सा कळत नाही तर कब्बची फुटल्यानंतरचा सा कशाचा कळणार आहे. पण जो जाणता असो त्याला ते बरोबर कळते. वादक असतील तर कुठलाही जर पाण्याचा, तबला शिकण्यासाठी जेव्हा मी ज्यांच्याकडे गेलो ते म्हणाले, नळातून पडलेला एक थेंब, दुसरा थेंब, तिसरा थेंब, या थेंबांमधलं जे अंतर आहे ती गती आहे, ती लय आहे. ती लय जशी कॉन्स्टंट असते, एक सारखी असते, त्यात फरक नसतो. तसा तबला वाजवताना सुद्धा आपण एका लयीमध्ये वाजला पाहिजे. किती बारकावे त्या लोकांनी या जगाकडे, सगळ्या वस्तूंमध्ये त्यांनी त्या त्या गोष्टी पाहिल्या. आमचे दादा म्हणजे माझे वडील, ते नेहमी काव्य करत असत. ते काव्य करत असताना असं म्हणायचे की मला काव्य करत असताना कशाकडे पाहिलं तरी काव्य तयार होत होतं. त्यांना जगात दुसरं दिसतच नव्हतं. त्याप्रमाणे एखादा विचार चांगला बोलणारा असेल तर त्याच्या मनामध्ये सारखे तेच विचार लागतात. कामापुरता असेल आणि तो बाजूला झाला असेल त्याचा परिणाम पण नाही. म्हणून रक्तामध्ये त्या गोष्टी भिनल्या पाहिजे. तो रक्तात विचार आला पाहिजे की मग त्याच्या वागणुकीत काही बदल. तुम्ही म्हणाल की हा माणूस सर्वांग सुंदर आहे, म्हणून समर्थ म्हणतात आहे, नाना जिनस पाठांतरे, नाना प्रकारचं पाठांतर असलं पाहिजे. केवढं पाठांतर परमपूज्य सुनीलजींचं होतं कल्पना करा. ज्यांनी त्यांना ऐकलं त्यांना माहिती आहे पाठांतर काय असते. निवती सकलांची अंतरे, त्यांनी एखादं जर काव्य म्हणून दाखवलं तर आम्ही खुश होत होतो. छगन काका 12% म्हणून परमपूज्य वरदानंद भारती महाराजांना पेटीची साथ करत असत. ओघाने विषयाला म्हणून सांगतो, केवढं पाठांतर होतं त्यांचं. 80च्या पुढे वय होतं, पण सगळं मुखदगत. कशाचं लक्षण आहे? अशा प्रकारे त्याच्यासाठी जीवन वाहिलं. म्हणून चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई श्रीराम. सगळ्यांच्याकडे आम्हाला जाता आलं पाहिजे,
सगळ्यांमध्ये मिसळता आलं पाहिजे. सामान्यांमध्ये बसलं तर सामान्यांसारखं राहता आलं पाहिजे. एक ठाई बैसून राहिला. आता निस्पृहाने जर एकाच ठिकाणी पालकट मारून बसला, म्हणून समर्थ म्हणतात मट करून बसू नका. एक ठाई बैसून राहिला, तरी मग व्यापची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी श्रीराम. एका ठिकाणी बसून कधीच कार्य होत नाही. कुठलंही कार्य करायचं असेल, मी कितीतरी म्हणजे आपण उदाहरण घेता येईल आपल्याला, की शेतकरी एका ठिकाणी जाऊन बसला तर शेताचं काय होईल सांगता येत नाही. दुकानदार असेल उत्तम, घरचा गळगंज असेल, नोकर चाकर दुकानात काम करत असेल आणि तो घरी झोपून राहिला, दुकानाचं काय होईल सांगता येत नाही. बँकेचा मॅनेजर असेल, घरात बँकेत सगळे लोक काम करतात, नुसत्या सह्यासाठी जर तो गेला असेल तर बँकेचं काय होईल सांगता येत नाही. त्याला त्याचा व्याप करण्यासाठी उठावं लागते. तसं निस्पृहाला सुद्धा एका ठिकाणी बसून चालत नाही, त्याला सतत फिरावं लागते. खऱ्या कार्यकर्त्याच्या 3 जागा आहेत. ती पहिली जागा आहे जिभेवर साखर, दुसरी जागा आहे डोक्यावर बर्फ आणि तिसरी जागा आहे पायाला भिंगरी. सतत भ्रमण. तो भ्रमण ध्वनी हातात असतो की नाही, तो सतत भ्रमण करतो म्हणून भ्रमण ध्वनी. तसा हा मनुष्य सदैव सर्वत्र विचरण करणारा असला पाहिजे. पहावी घरांची घरे, केल्याने देशाटन, केल्याने तीर्थाटन. केवढं महत्व सांगितलं समर्थांनी. समर्थ इथे सांगतात आहे, एके ठाई बैसून राहिला, तरी मग व्यापची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी श्रीराम. भेट भेटो उरी राखणे, ही चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे, समाधान पावे श्रीराम. समर्थ इथे अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतात. ते म्हणतात आहे, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. भेट भेटो उरी राखणे. मन राखता आलं पाहिजे. ज्याला मन राखता येते त्याला सगळं राखता येते. ज्याला मन राखता येत नाही त्याला सगळं राखून सुद्धा उपयोग नाही. म्हणून भगवंताला आपलंसं करा, कारण भगवंतामध्ये सगळे सामावलेले आहेत. सगळे भगवत रूप आहेत, पण ते भगवंताचे रूप आहेत. पण भगवंतच हवा असेल तर ते सगळे रूप भगवंतामध्ये आहेतच. हा विचार समर्थांनी या समासामध्ये विशेष करून दिलाय. ती ओवी परत एकदा सांगतो. कोणती ओवी आहे ती? जो जगदांतरे मिळाला, तो जगदांतरीची झाला. अरत्री परत्री तयाला, कायवणे श्रीराम. काय कमी पडणार नाही. भगवंत माझा केला की भगवंताबरोबर आलेले त्याचे सगळे भक्तही तुमचेच झाले. कारण ते भगवंताचे भक्त आहेत, ते भगवत रूप आहेत, ते आपले झाले. जसं आम्ही म्हणतो, गाईला धरून ठेवलं की वासराला पकडायला जायची गरज नाही, किंवा वासराला धरून ठेवलं तर गाईला आणायची गरज नाही. गाईला जर धरलं तर वासरू बरोबर किती दूर असेल, त्याच्या कानात वारा गेला आणि धावत सुटलं असेल, उड्या मारत पळत असेल तर त्याला पकडता येत नाही. पण त्या वासराला जर आपल्याकडे बोलवायचं असेल तर फक्त तुम्हाला गाईला धरून ठेवावं लागते. गाईला जर खुंट्याला बांधलं की वासरू बरोबर तिच्या आशेने येत राहते. त्याप्रमाणे या जगामध्ये असलेले सगळे भगवंताचे वासरं, सगळे भगवंताची लेकरं, सगळे भगवंताची रूप, हे सगळे तुमच्याकडे आपोआप येतील जेव्हा भगवंत तुमचा होईल. राहिला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आज हा समास संपन्न केला. आपण पुढचा समास वाचून विषय अखंड करावा. झाले साधनाचे फळ पहिले वाचावे आणि मग पुढच्या ओवीची, पुढच्या समासाची एक ओवी वाचून ग्रंथाला अखंडित वाढून द्यावं. इति श्री दासबोधे
गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास प्रथम श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षण क्षणा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम।